नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, पोलीस चौकशीत प्रिया आता गुन्हेगार आढळल्याने तिला 3 महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा सुनावलेली असते। त्याचबरोबर अर्जुनने प्रियाला लग्नाचं गिफ्ट देत तिला लीगल नोटीस पाठवत तिची आता हकलपट्टी जेलमध्ये केलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने आता गोष्टी उलगडत जाणार आहेत, गोष्टी घडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे प्रियाचा आगाऊपणा दिवसेंदिवस वाढतच चाललेला असतो। मधुभाऊंना खोट्या केसमध्ये अडकवलं, त्यानंतरला इथे सुभेदारांना फसवलं, किल्लेदारांना फसवलं। मधुभाऊंना इथे आता ज्या वेळेला ती आश्रमामध्ये होती तेव्हासुद्धा मधुभाऊंना ती फसवतच आली होती। एवढं सगळं करूनसुद्धा प्रियाची कारस्थानं काही थांबत नाही। ती दिवसेंदिवस मधुभाऊंवरती खोटे नाटे आरोप, सायलीला इथे कमीपणा, अर्जुनचा अपमान, अश्विन आणि अर्जुनमध्ये भांडण, हे तिचं काम ती वारंवार करतच असते। पण आता इथे अर्जुनने ठरवलेलं असतं की प्रियाला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणारच। तेव्हा अर्जुन एक आयडिया करतो, तो कोर्टाकडून आता परवानगी घेतो। मधुभाऊंना आता पुन्हा एकदा ज्या वेळेला इथे विलासचा खून झाला त्यावेळेला नक्की सिच्युएशन काय होती त्याचं रिक्रिएशन आता मधुभाऊंना आश्रमामध्ये नेऊन अर्जुन आता पोलिसांच्या तिथे उपस्थितीमध्ये करतो। त्यामुळे इथे ज्या वेळेला रिक्रिएशन केलं होतं प्रियाला नेऊन, त्यावेळेला आणि मधुभाऊंना आता रिक्रिएशनसाठी नेलेलं असतं, त्या दोघांच्या इथे रिक्रिएशनमध्ये जी काही तफावत आलेली असते त्या तफावतीमध्ये आता महत्त्वाचे क्ल्यू अर्जुनला सापडलेले असतात। म्हणजे ज्या वेळेला प्रियाला नेलं होतं त्यावेळेला जे रिक्रिएशन करण्यात आलं होतं तेव्हा प्रियाने आपल्या सोयीने इथे आता सगळी सिच्युएशन अर्जुनला सांगितलेली असते। तेव्हा अर्जुनला माहिती असतं की प्रिया जे काही बोलते ते सगळं खोटं आहे, पण त्याला तेच बघायचं असतं की तिच्या बोलण्यामध्ये आणि मधुभाऊंच्या बोलण्यामध्ये किती तफावत येते। आणि प्रेक्षकांनो, तेच होतं ज्या वेळेला मधुभाऊंना अर्जुन आता त्या आश्रमामध्ये घेऊन जातो आणि जेव्हा मधुभाऊ आश्रमामध्ये आले तेव्हापासून ते अगदी विलासचा खून होईपर्यंत, अगदी इथे मधुभाऊंना अरेस्ट होईपर्यंतचे सगळे प्रश्न आता अर्जुन मधुभाऊंना विचारतो। तेव्हा इथे आता रिक्रिएशनमध्ये पोलीस तिथे असतात, कॅमेरा लावलेला असतो। मधुभाऊ जे जे काही सांगत असतात ते सगळं त्याच्यामध्ये रेकॉर्ड होत असतं। आता मधुभाऊंनी सांगितलेली सिच्युएशन आणि प्रियाने सांगितलेली सिच्युएशन ही अगदी खूपच जास्त त्याच्यामध्ये अंतर असतं। प्रियाने सगळं खोटं सांगितलेलं असतं, मधुभाऊंनी जे काही सांगितलेलं असतं सगळं खरं असतं। तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बघितलंत ना मिसेस सायली, मधुभाऊंनी आता जे काही आपल्याला सांगितलं त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की प्रिया इथे आता टेबलच्या इथे लपलीच नव्हती, प्रिया दुसऱ्या ठिकाणी लपली होती। आणि जर ती म्हणते की मी टेबलच्या इथे लपले होते तर मग इथून तर काहीच दिसत नाही आहे। म्हणजे मधुभाऊ सांगतायत त्याप्रमाणे जर ती लोकं अशी उभी होती तर मधुभाऊंची तर पाठ आहे आणि इथे विलास आणि साक्षी दोघेजण त्यांच्या समोर उभे आहेत। त्यामुळे आता नक्की गोळी कुणी मारली विलासला हे तर ह्या टेबलच्या इथून दिसतच नाही आहे, असं आता अर्जुनला कळतं। अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आता इथे खूपच जास्त मजा येणार आहे प्रियाची कोर्टामध्ये। आता तिची वाट लावल्याशिवाय मी काही स्वस्थ बसणार नाही आहे। त्यामुळे इथे आता अर्जुन म्हणतो की आता प्रियाची चौकशी होणार। आता इथे रिक्रिएशनमध्ये प्रियाने जे काही सांगितले ते आणि मधुभाऊंनी सांगितलेलं स्टेटमेंट हे दोन्ही आता कोर्टामध्ये बघितलं जाईल। प्रियावरती तर आता चौकशी बसणारच, काय खरं काय खोटं, तिने जे काही सांगितलं ते सगळं खोटं आहे अर्जुनला हे माहितीच असतं, पण आता पुरावे तर द्यावे लागणार। त्यामुळे इथे आता मधुभाऊंना नेऊन जे काही रिक्रिएशन केलेलं असतं त्याचा व्हिडिओ आणि प्रियाने सांगितलेली सगळी माहिती याच्यामध्ये किती फरक आहे हे आता अर्जुन कोर्टाला सांगणार असतो। त्यामुळे प्रेक्षकांनो, आता लीगल नोटीस अर्जुन इथे प्रियाला देतो। सगळेजण हशी खुशी ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात। अर्जुन म्हणतो, मधुभाऊ आता तुम्ही टेन्शनच घेऊ नका, आता कोर्टामध्ये जी हिअरिंग होईल ना ती शेवटची असेल कदाचित, असंच मला वाटतं। तेव्हा इथे अर्जुन आता कॉन्फिडंट असतो, शेवटची हिअरिंग होणार, मधुभाऊ निर्दोष सिद्ध होणार आणि प्रिया आणि साक्षीला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार, हे आता घडणारच असतं। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण ब्रेकफास्ट करायला बसलेले असतात। इथे सायलीने सगळ्यांसाठी नाश्ता बनवलेला असतो, म्हणजे जी सून सगळ्यांचं सगळं चांगलं करते, सगळ्यांसाठी नाश्ता बनवते, जेवण बनवते, ती सून वाईट। आणि ही प्रिया जी घरातले एकही काम करत नाही, फक्त सगळ्यांसमोर नाटकं करते चांगले असण्याची, ती सगळ्यांना इथे चांगली वाटते।
त्यामुळे इथे प्रेक्षकांनो आता प्रिया कुठे लपून बसलेली असते, तर ती लपून बसलेली असते तिथे कुसुमचाईची कपडे शिवायची मशीन असते, तिथे प्रिया लपून बसलेली असते. पण प्रियाने इथे रिक्रिएशनमध्ये खोटं सांगितलेलं असतं की ती टेबलच्या इथे लपली होती. आणि जर ती टेबलच्या इथे लपली होती असं तिचं म्हणणं आहे, तर मधुभाऊ ज्या पद्धतीने उभे आहेत तिकडचं काहीच दिसत नाही आहे की नक्की इथे आता खून कसा झाला होता. त्यामुळे प्रेक्षकांनो अर्जुनला कळलेलं असतं प्रिया एक नंबरची खोटारडी आहे, तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा तर मिळायलाच हवी. तेव्हा अर्जुन तिला आता सगळ्यांच्या समोर इथे लीगल नोटीस देत असतो. तो म्हणत असतो की तन्वी, तुझं आणि अश्विनचं लग्न झालं आणि मी तुला काही गिफ्ट दिलेलं नाही आहे ना, हे घे माझ्याकडून तुझ्या लग्नाचं गिफ्ट. तेव्हा इथे प्रिया म्हणते काय आहे हे? तेव्हा अर्जुन म्हणतो बघ ना, तुझ्यासाठी खास गिफ्ट घेऊन आलो आहे मी, ही आहे लीगल नोटीस. तर इथे मधुभाऊंनी दिलेल्या स्टेटमेंटमध्ये आणि तू दिलेल्या स्टेटमेंटमध्ये आता किती तफावत आहे, हे तफावत आता ठरवणार की कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं. तेव्हा इथे अर्जुन प्रियाला म्हणतो की तुलासुद्धा आता पोलिसांच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे, तुझीसुद्धा चौकशी होणार. मधुभाऊने आता रिक्रिएशनमध्ये जे काही सांगितले ते आणि तू रिक्रिएशनमध्ये जे काही सांगितलेस ते, त्याच्यामध्ये किती तफावत आहे, किती अंतर आहे ना, ते आता कोर्टामध्ये कळणार. आणि मग पोलीस तुझी चौकशी करतील आणि तेव्हा कळेल की तू खरं बोलतेस की खोटं बोलतेस. कळलं का? तेव्हा इथे आता नोटीस तर प्रियाला आलेली असते, त्यामुळे आता पोलिसांची गाडी येते आणि प्रियाला घेऊन जाणार असते. घरातल्या सर्व लोकांना खूपच मोठा धक्का बसतो. इथे कल्पना म्हणते हे काय आहे? तेव्हा अर्जुन सांगतो की लीगल नोटीस आहे, तिने कोर्टामध्ये खरी साक्ष दिली की खोटी ते आता लवकरच कळेल, हो की नाही तन्वी? तेव्हा इथे अश्विनला, प्रताप काकांना सगळ्यांनाच राग येतो. पण अर्जुनने इथे तन्वीला म्हणजे प्रियाला सडेतोड असं उत्तर दिलेलं असतं. त्यानंतर चौकशीसाठी पोलिसांची गाडी येते. प्रियाला पोलिसांच्या गाडीमध्ये बसून ते लोक तिथून घेऊन जातात. मग काय घरामध्ये चांगला तमाशा होतो. पण इथे आता अर्जुनने पहिलं पाऊल तर उचललेलं असतं. घरातल्या लोकांना अजून माहितीच नाही आहे की अजून तर ही फक्त सुरुवात आहे, अजून पूर्ण पिक्चर तर बाकी आहे. त्यानंतर अर्जुन आता कोर्टामध्ये हेअरिंगला जातो. सगळेजण तिथे जमलेले असतात. प्रियाच्या तोंडचं पाणी सुकलेलं असतं, तिला बरोबर कळलेलं असतं आता माझं काही खरं नाही आहे. तेव्हा इथे कोर्टामध्ये आता तारीख असल्यामुळे सगळे तिथे जमलेले असतात. त्यानंतरला अर्जुन आता म्हणतो की मला इथे कोर्टामध्ये आता मधुभाऊंचा जो व्हिडिओ आहे तो दाखवायचा आहे की इथे हेअरिंगला असताना कशा पद्धतीने आता मधुभाऊने रिक्रिएशनमध्ये जे काही सांगितलेलं असतं तो व्हिडिओ आता लावला जातो. त्याच्यामध्ये मधुभाऊ सांगतात की मी दाराच्या बाजूला उभा होतो, माझ्या या बाजूला इथे विलास उभा होता आणि इकडच्या बाजूला साक्षी उभी होती आणि मी प्रॉपर्टीचे पेपर द्यायला तयार नव्हतो. त्यावेळेला साक्षी आणि विलास दोघेजणं पेपर शोधत होते आणि कदाचित तिथे प्रियासुद्धा होती, कारण माझ्या मागे डोक्यामध्ये कुणीतरी वजनदार वस्तू मारली आणि मला बेशुद्ध केलं होतं. तेव्हा माझ्या मागच्या बाजूला प्रिया लपून बसली होती, म्हणून तर विलास आणि प्रिया दोघेजणं पोटदुखीचं नाटक करून घरी आले होते. प्रिया आणि विलास दोघेजणं साक्षीला मदत करत होते प्रॉपर्टीचे पेपर शोधून देण्यासाठी आणि मी ते द्यायला तयार नव्हतो, म्हणून साक्षी मला गोळी मारत होती, ती विलासला लागली. तेव्हा अर्जुन म्हणतो की जज साहेब, पोलिसांना हवं तर तुम्ही विचारा, ज्या वेळेला ते चौकशीसाठी आले होते त्यावेळेला मधुभाऊ बेशुद्ध होते. पोलिसांना विचारलं तर तिथे आता सगळं स्टेटमेंटमध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं असतं की मधुभाऊ तिथे बेशुद्ध होते. मग जर मधुभाऊनी इतका मोठा खून केला होता तर त्यांच्या डोक्यामध्ये मारायची इथे प्रियाची हिंमत कशी झाली? म्हणजे ज्या वेळेला मधुभाऊ विलासला मारत होते, तिच्या फेवरेट विलास काकांना, तेव्हा तिने हिंमत केली नाही त्यांना वाचवायची. पण मात्र त्यांना मारून झाल्यानंतर त्यांच्या हातामध्ये बंदूक असताना तिने बरं मागून येऊन त्यांच्या डोक्यामध्ये मारायची हिंमत केली. मग ही हिंमत एका माणसाचा जीव वाचवण्यासाठी का केली गेली नाही, असा प्रश्न आता अर्जुन विचारतो. त्यानंतर इथे मधुभाऊंनी सांगितल्याप्रमाणे जे काही स्टेटमेंटमध्ये लिहिलेलं असतं ते सगळं तसंच असतं. म्हणजे विलास ज्या बाजूला पडलेला असतो, मधुभाऊसुद्धा तीच जागा सांगतात. साक्षी जिथे उभी होती तीच जागा सांगितली जाते. मधुभाऊ जिथे पडलेले असतात ती जागा मधुभाऊंनी अगदी व्यवस्थितरित्या सांगितली होती. मग अर्जुन म्हणतो की मला इथे आता तन्वी किल्लेदार यांनासुद्धा काही प्रश्न विचारायचे आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की तन्वी किल्लेदार, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही तर कपाटाच्या इथे लपला होतात ना,
आणि मधुभाऊनी सांगितले की ते लोक इथे उभे होते आणि चौकशीमध्ये सुद्धा तेच लिहिलेलं आहे की कोण कुठे उभं होतं. विलास पडला होता, तो त्याच्या जागी होता. साक्षी जिथे उभी होती मधुभाऊनी तीच जागा सांगितली होती. मग तू जर कपाटाच्या बाजूला लपली होतीस, त्या टेबलच्या बाजूला, तर तिथून तर दिसतच नाही आहे की तिकडे दाराच्या मागे काय घडतंय ते, की कुणी कुणाला गोळी मारली हे दिसतच नाही आहे. मग तुला कसं कळलं की मधुभाऊनी गोळी मारली? तेव्हा इथे प्रियाला लगेच काय बोलावं काही कळत नाही, तरीसुद्धा ती खोटं म्हणते आणि म्हणते की नाही नाही मधुभाऊंनीच गोळी मारली. तेव्हा अर्जुन म्हणतो की खोटं बोलतेस तू. तेव्हा दामिनी देशमुख म्हणते की तुम्ही माझ्या आशिलावरती असे प्रेशर नाही टाकू शकत की खोटं बोलते. ते आय विटनेस आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की जज साहेब, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. प्रिया मधुकर जेव्हा आश्रमामध्ये राहत होती, आश्रमामध्ये तिचं कुणाशीच काही पटत नव्हतं. म्हणजे ज्या वेळेला साक्षी आणि महिपत दोघेजण आश्रम खरेदी करायला आले होते आणि ते डबल टिबल पैसे द्यायला तयार होते. का तर त्यांना इथे खूप मोठं रिसॉर्ट उभं करायचं होतं आणि ही जागा त्यांना फार आवडली होती. तेव्हा मधुभाऊ म्हणाले होते की माझा जीव गेला तरी चालेल, पण हे माझं घर, हे मंदिर मी तुम्हाला देणार नाही, असं मधुभाऊ म्हणाले होते. तेव्हा आश्रमातले सगळे लोक विरोध करत होते की आश्रम विकलं जाणार नाही. फक्त एकटी प्रिया मधुकरच अशी होती जी म्हणत होती की आश्रम विकलं गेलं पाहिजे. मधुभाऊ, या लोकांना आश्रम विका आणि यांच्याकडून हवे तेवढे पैसे घ्या आणि त्या पैशांची वाटणी करा. फक्त एकमेव ही व्यक्ती होती जी मधुभाऊंच्या विरोधात होती. आणि इथे आता तुम्ही जर प्रियाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू शकता की ती आय विटनेस आहे, तिने बघितलंय इथे कुणी खून केला इथे. तर आश्रमामध्ये आता जी मुलं राहत होती, काका काकू राहत होते, त्यांनासुद्धा मला इथे विचारायचं आहे की तुम्ही सांगा की प्रियाचं सगळ्यांबरोबर रिलेशन कसं होतं. तेव्हा इथे आता सनी वगैरे जी लहान मुलं असतात सगळ्यांना विचारलं जातं. सगळेजण इथे आता प्रियाच्या विरोधातच बोलत होते. सगळेजण म्हणत होते की प्रिया कुणाशीच धड बोलायची नाही. ती मधुभाऊंचा, सायलीचा, आमचा सगळ्यांचा ती राग करायची. ती म्हणायची की ह्या आश्रमातून ह्या मुलांना हकलून द्या, इथे जास्त माणसं ठेवू नका, हे तिचं म्हणणं असायचं. पण ज्या वेळेला विलास आला होता तेव्हा विलासला, एका क्रिमिनलला आश्रमामध्ये आणणारी व्यक्ती ही प्रियाच होती. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की जज साहेब, हे नोट डाऊन करून घ्या. म्हणजे विलास हा एक क्रिमिनल आहे, पण त्याला त्याच्या बॅगेतले पैसे बघितल्यानंतर इथे प्रिया त्यांना आश्रमामध्ये घेऊन आली होती. कारण जेव्हा विलास आश्रमामध्ये आला होता तेव्हा तो मधुभाऊंना म्हणत होता की माझे पैसे तुम्ही ठेवा. तेव्हा मधुभाऊंनी त्याला कपाटाची चावी दिली आणि त्यांच्या हाताने ते पैसे कपाटामध्ये ठेवायला सांगितले आणि ती चावीसुद्धा विलासकडेच दिली होती. मधुभाऊंनी त्याच्या पैशाला हातसुद्धा लावला नव्हता. पण प्रिया पैशांची लालची असल्यामुळे ती त्या विलासला आश्रमामध्ये घेऊन आली होती. तेव्हा इथे अर्जुन अजून मुद्दे मांडतो आणि तो म्हणत असतो की हे सगळं तर झालंच, पण इथे आता प्रिया म्हणत असते की नाही, हे सगळं खोटं आहे, मी असं काही केलेलं नाही आहे. अर्जुन म्हणतो की जज साहेब, ज्या वेळेला इथे विलासचा खून झाला त्यावेळेला मधुभाऊ कामानिमित्त बाहेर गेले होते पैशांची जमव करण्यासाठी, कारण त्यांना विलासचा पैसा नको होता. आणि इथे प्रियाने सगळ्या आश्रमातल्या मुलांची, काका काकूंची सिनेमाची तिकीटं काढली होती. जी प्रिया एकाही व्यक्तीबरोबर कधी नीट बोलत नाही, ती एकाएकी सगळ्यांच्या सिनेमाची तिकीटं कशी काय काढू शकते? तर ती तिकीटं ऑनलाईन काढली होती, ती म्हणजे साक्षी शिखरेने ती ऑनलाईन तिकीटं काढली होती, जेणेकरून सगळेजण आश्रमातून बाहेर असतील. तेव्हा बरोबर प्रियाने प्लॅन केला, पोटात दुखायचं नाटक केलं. सिनेमाची तिकीटं काढलेली असतानासुद्धा ती सगळ्यांना आश्रमामध्ये ठेवून तिने कुसुमताईला, सायलीला, आश्रमातील काकूंना ती सोबत घेऊन आली नाही, तर एका क्रिमिनलला, विलासला ती सोबत घेऊन आली आपल्याबरोबर आश्रमामध्ये कुणीही नसताना. म्हणजे तिचा त्याच्यावरती विश्वास आहे का? आणि मग आश्रमामध्ये आल्यानंतर तिथे साक्षीसुद्धा आली आणि ते लोक प्रॉपर्टीचे पेपर शोधत होते. जर प्रिया मधुकर हिच्या पोटामध्ये इतकं दुखत होतं की तिला सिनेमा बघता येत नव्हता, मग ती आश्रमामध्ये येण्याच्या ऐवजी एखाद्या हॉस्पिटलमध्ये का गेली नाही? हे आता अर्जुनने मुद्दे मांडलेले असतात. त्यामुळे एकतर इथे आता दोघांमध्ये इतकी तफावत असते की प्रिया जिथे लपून बसलेली असते तिथून दिसतच नाही आहे की नक्की खून कुणी केला आहे, गोळी कुणी मारली. मग प्रिया बोलते त्याच्यावरती विश्वास ठेवायचा कसा? आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, दामिनी देशमुख तरीसुद्धा अर्जुनला खोटं ठरवत असते. ती म्हणत असते की जज साहेब, अर्जुन सुभेदार हे काय बोलतायत? म्हणजे एक मुलगी ज्या वडिलांनी तिला लहानाचं मोठं केलं त्यांच्यावरती खोटे आरोप का करेल? म्हणजे इथे जे काही सत्य आहे तेच तिने कोर्टाला सांगितलं असेल ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की प्रिया खोटं बोलू शकते, तर कशासाठी? पैशासाठी. प्रिया पैशांची खूपच जास्त लालची आहे. विलासकडे तिने हवे तेवढे पैसे बघितले म्हणून ती एका क्रिमिनलला आश्रमामध्ये घेऊन गेली आणि मधुभाऊंना कन्व्हिन्स करत होती की विलास काकांना इथे ठेवून घ्या. प्रिया, हे खरं आहे की खोटं?
तेव्हा प्रिया म्हणते हो हे खरं आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते पण मी त्यांना माणुसकी म्हणून घेऊन गेले होते, पैशांसाठी नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो तुला आता सांगतो ना मी हळूहळू सगळं सत्य सांगतो की तू कशासाठी मधुभाऊंना इथे आता कन्व्हिन्स करत होतीस विलासला त्या आश्रमामध्ये ठेवून घेण्यासाठी. फक्त मला थोडा वेळ दे. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की आणि तुम्ही जसं म्हणताय की प्रिया असं का करेल, ती करेल. पैशांसाठी ती काहीही करू शकते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की जज साहेब प्रियाला फक्त पैसा महत्त्वाचा आहे. ज्या वेळेला मधुभाऊ म्हणाले की मी माझी जागा देणार नाही तेव्हा प्रिया फक्त एकटीच होती जी हट्ट करत होती की वात्सल्य आश्रम हे विकून टाका. पण मधुभाऊ म्हणत होते की ती माझ्या कष्टाने कमावलेली जागा आहे, मी माझ्या कष्टाने ते आश्रम उभं केलं आहे, मी ती जागा कुणालाही विकणार नाही आहे, मला कितीही पैसे दिले तरीसुद्धा. तेव्हा इथे आता प्रिया हिने साक्षीला मदत करायचं ठरवलं. तेव्हा दामिनी म्हणते हे काय बोलताय तुम्ही, त्या दोघींची कुठे मैत्री होती. तेव्हा अर्जुन म्हणतो मग त्याशिवाय तिने मधुभाऊंच्या विरोधात खोटी साक्ष दिली का. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो एकतर तुम्ही बघा मधुभाऊंनी आणि प्रियाने जे काही रिक्रिएशनमध्ये सांगितलेलं आहे की कोण कुठे होतं, कोण कुठे लपून बसलं होतं. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की ज्या ठिकाणी तन्वी लपून बसले तिथून जर दिसतच नाही आहे की कुणी कुणाचा खून केला तर ती आय विटनेस कशी काय असू शकते. हा पहिला मुद्दा आता अर्जुनने क्लिअर केलेला असतो. आणि मग इथे अर्जुन म्हणत असतो की जर एका बाजूला साक्षी आहे आणि तिने विलासला गोळी मारली तर मग मधुभाऊंच्या डोक्यामध्ये मारणारी व्यक्ती कोण, अजून तिथे कोण असेल जिने मधुभाऊंच्या डोक्यामध्ये मारलं असेल. तर प्रियाने आधीच स्टेटमेंट दिलेलं आहे की मी लपून बसले होते आणि मग मी हा खून होताना बघितलं. मग प्रियाने जसं इथे स्टेटमेंट दिलं, इथे आता कोर्टामध्ये मधुभाऊंच्या विरोधात बोलली, मग तेव्हाच ती मधुभाऊंना विरोध का करू शकली नाही, का तिने हिंमत केली नाही. म्हणजे नंतर ती मधुभाऊंच्या डोक्यामध्ये फ्लॉवर पॉट मारू शकते पण एका व्यक्तीचा जीव वाचू शकत नाही का. तेव्हा इथे आता दामिनी म्हणत असते की हे सगळं खोटं आहे, प्रिया आणि साक्षी यांचा काहीच संबंध नाही आहे. अर्जुन म्हणतो की 1 मिनिट थांबा. आणि आता त्या रेस्टॉरंटमधलं CCTV फुटेज अर्जुन दाखवतो. ते आता स्क्रीनवरती लावलं जातं. त्याच्यामध्ये त्या रेस्टॉरंटमध्ये प्रिया आणि साक्षी दोघीजणी भेटतात, एकमेकींना मिठी मारतात. त्यानंतरला दोघीजणी कॉफी ऑर्डर करतात. इथे साक्षी आपल्या बॅगमधून हवे तेवढे पैसे काढते आणि प्रियाला देते. तेव्हा इथे आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो की जज साहेब बघा ज्या वेळेला विलासचा खून झाला त्या दिवसाच्या 15 दिवसाच्या आधीचा हा व्हिडिओ आहे. म्हणजे तुम्ही जर बघाल तर प्रिया आणि साक्षी या दोघीजणी मैत्रिणी आहेत. म्हणजे इथे प्रियाने काय केलं तर साक्षीला प्रॉपर्टीचे पेपर मी तुला देईन असं सांगितलं आणि म्हणून विलास आणि प्रिया दोघेजणं सिनेमाला गेलेले असताना पोटामध्ये दुखायचं नाटक करून ते लोक घरी आले. सगळ्यांच्या सिनेमाची तिकीटं साक्षी शिकरेने ऑनलाईन काढली होती. त्यानंतर इथे प्रिया गोड बोलून सगळ्यांना आश्रमातून आता सिनेमाला घेऊन गेली आणि बरोबर तिथे तिच्या पोटात दुखायला लागलं आणि ती विलास बरोबर घरी आली. तेव्हा तिथे साक्षी शिकरेसुद्धा होती. तिघेजणं मिळून अख्खा आश्रम त्यांनी उलथापालथ केलं होतं. कशासाठी, प्रॉपर्टीच्या पेपरसाठी. आणि तेव्हा मधुभाऊ तिथे आले आणि त्यांचा प्लॅन फसला. तर इथे आता प्रिया ही साक्षीसाठी काम करते हे आपल्याला बघता येईल. आणि म्हणूनच इथे साक्षीने खून केल्यानंतर मधुभाऊंना तिने बेशुद्ध केलं. त्यांच्या हातामध्ये ती पिस्तूल दिली, त्याच्यावर ते साक्षी शिकरेचे जे फिंगरप्रिंट्स होते ते बाजूला केले आणि मधुभाऊंना या प्रकरणामध्ये फसवलं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो व्हिडिओ बघितल्यानंतर आता सगळ्यांचे डोळे उघडलेले असतात. म्हणजे इथे साक्षी शिकरेला मदत करण्यासाठी प्रिया तिच्याकडून पैसे घेत होती आणि तिला वाचवण्यासाठी तिने इथे मधुभाऊंना फसवलेलं आहे. तेव्हा इथे प्रिया आय विटनेस म्हणून तिच्यावरती विश्वास ठेवूच नका. ती आय विटनेस नाही आहे तर ती मुळातच एक गुन्हेगार आहे. कारण मधुभाऊंना इथे फसवत असताना त्यांचे प्रॉपर्टीचे पेपर ते घरामध्ये नसताना ती साक्षी शिकरेला देणार होती. मधुभाऊ तिथे आले, त्यांचा प्लॅन फसला आणि म्हणूनच इथे मधुभाऊंना लागणारी गोळी विलासला लागली आणि त्यामुळे ते सगळेजण या प्रकरणामध्ये फसले. साक्षीला तिने वचन दिलं की मी तुला या प्रकरणामध्ये फसू देणार नाही, आपण मधुभाऊंनाच फसवूया, नाहीतर मधुभाऊसारख्या साध्या माणसाकडे ते पिस्तूल कुठून येणार. तर इथे आता पोलिसांनी ते पिस्तूल नक्की कुणाचं याची चौकशी केली पाहिजे. जी विलासला गोळी लागली त्या गोळीची तुम्ही चौकशी करा. हे पोलिसांचं काम आहे, हे त्यांनी केलं पाहिजे. आणि इथे प्रियाची सुद्धा तुम्ही चौकशी करा की ती खरं बोलते की खोटं. मधुभाऊ इथे निर्दोष आहेत, त्यांनी कुणाचाच खून केलेला नाही आहे. आणि बघा तुम्ही इथे साक्षी आणि प्रियाची मैत्री आहे.
त्यामुळे साक्षीला वाचवण्यासाठी प्रियाने इथे खोटी साक्ष दिलेली आहे। तेव्हा इथे आता सगळे पुरावे सादर केल्यानंतर जज साहेबांनी निकाल दिलेला असतो की प्रियाने खोटी साक्ष दिली, तिचीसुद्धा चौकशी करण्यात यावी, त्यासाठी तिला 3 महिन्यासाठी आता जेलमध्ये तिची रवानगी केलेली असते आणि ते साक्षी शिकरेसुद्धा गुन्हेगार आहे म्हणून तिलासुद्धा इथे आता जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली असते। कोर्टामध्ये खोटे साक्षीदार खोटे पुरावे सादर केले म्हणून आता 50,000 रुपये दंडसुद्धा दोघींना भरायला सांगितलेला असतो। तर इथे प्रियाचा खरा चेहरा आता सगळ्यांच्या समोर अर्जुनने आणलेला असतो की प्रियाने कोर्टामध्ये मधुभाऊंच्या विरोधात जी साक्ष दिलेली असते ती खोटी असते, साक्षीला वाचवण्यासाठी ती खोटं बोललेली असते, हे सत्य आता सगळ्यांना कळलेलं असतं। त्यामुळे इथे सुभेदारांचे सुद्धा डोळे उघडलेले असतात आणि किल्लेदारांचे सुद्धा। तर इथे अर्जुनने खूपच हुशार बुद्धीने इथे आता प्रियल आणि साक्षीला त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून दिलेली असते।